गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मी मस्त. हे बघा, आत्ता आम्ही आहोत लखनौमध्ये आणि आजचा प्लॅन आहे आंबेडकर पार्क वगैरे, म्हणजे ते सगळं एक्सप्लोअर करणार आहे मी. आणि मग निघणार आहे आम्ही आग्र्याकडे. आग्रा 370 किलोमीटर आहे लखनौपासून. तर आमचा आजही पूर्ण दिवस प्रवासात आहे. कालही आमचा श्रावस्तीपासून लखनौपर्यंतचा खूप सारा टाईम. आम्ही फक्त अंगुलीमालची गुफा, जेतवन विहार, जेतवन आणि अजून अनाथपिंडकाचं ते जे काय आहे ना ते वालं पाहिलं. तर आत्ता बघा आम्ही निघणार आहे. ॲक्च्युली फ्रेंड, खरंच मी माझ्या पुण्याला खूप मिस करते आहे. मिस यू पुणे, मिस यू हरिप्रसाद, मिस यू फूड, मिस यू फिश. खूप साऱ्या गोष्टी मी मिस करते आहे फ्रेंड्स. पुण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे प्रत्येकाला आपली सिटी फार आवडते, पण आपलं घर, कधी मी माझ्या घरी जाऊन एक सुकूनची साज घेईन माहीत नाही. पण चला, आज आता उद्या आपण आग्र्याला जाणार आहोत. तर आग्रा बघायचं आहे आपल्याला. आज आपल्याला आंबेडकर पार्क पाहायचं आहे. तर चला भेटूया मग आता आपण आंबेडकर पार्कमध्ये. चलो. हॅलो फ्रेंड्स. चलो फ्रेंड्स, आता आपण जाऊया मीना कुमारी बाजार. नो, मीना बाजार, सॉरी, मीना बाजार. आम्ही आत्ता आलो आहे आंबेडकर पार्कमध्ये. चला फ्रेंड्स, हे बघा, एंट्रीला खूप छान फाउंटेन आहे इथे. आता आम्ही तिकीट काढून आतमध्ये जाणार आहे. चला. आंबेडकर मेमोरियल पार्क हे उत्तर प्रदेश लखनौ गोमती नगर येथील एक सार्वजनिक उद्यान आहे. हे औपचारिकपणे डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक प्रतीक स्थळ म्हणून ओळखले जाते. तसेच आंबेडकर पार्क म्हणूनही याला ओळखले जाते. ज्योतिराव फुले, नारायण गुरु, बिरसा मुंडा, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, काशीराम यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या उद्यानाची स्थापना मायावती यांनी केलेली आहे. हे स्मारक मायावतीने बांधलेलं आहे आणि खूप भव्य आहे. ऍक्च्युली मला दिसत असेल हे. आणि सगळे इथं हत्ती हत्ती दिसतात. हे ऍक्च्युली मायावतीच आहे ना, त्याच्यामुळे. हाय फ्रेंड्स, हे बघा, हे आहे मायावतीने बांधलेलं स्मारक, आंबेडकर स्मारक. ॲक्च्युली खरंच इथं खूप जास्त क्लिनिंग, खूप जास्त व्यवस्था आहे आणि खूपच छान आहे. ॲक्च्युली मी ज्यावेळेस लखनौमध्ये आम्ही काल आलो, तर तेव्हापासून मला असं वाटत होतं मी कधी इथं जाईल, कधी जाईल. कारण तेवढी मला म्हणजे जे पुणे आहे ते पुणे आहे. मला कुठल्या सिटीविषयी तर नाही बोलायचं, पण एक क्लिनिंग, डट, धूळ, पोल्युशन खूप जास्त आहे ॲक्च्युली फ्रेंड्स इथे. तर त्यामुळे ना, पण इथे आल्यानंतर ना एक वेगळी फिलिंग आली. खूप छान, एकदम क्लीन, एकदम मोकळं मोकळं, भव्य, खूप भव्य आहे. आणि इथले एलिफंट मी दाखवते, थांबा. चला पुढे आपण. हे बघा, हे स्मारक. आणि हा हा हत्ती बघा किती मोठा आहे. हा, हे मायावतीने बांधलेले आहेत आणि टोटल मे बी 80 हत्ती आहेत ॲक्च्युली. हे बघा, तुम्हाला सगळेच हत्ती दाखवतो मी व्यवस्थित. पाहिलं ना, किती किती छान एलिफंट्स आहेत. खूप छान आहे ॲक्च्युली. एकदा पाहायला आलंच पाहिजे, म्हणजे असं ठिकाण आहे. बट अफसोस, मला लखनौची बिर्याणी, लखनवी डिश
कुठल्याच खाताच नाही आल्या आणि मिळाल्याही नाही, कारण खूप जास्त लेट नाईट आम्ही पोचलो. मॉर्निंगला खूप पटकन निघालो, बट आमचं टार्गेट होतं की हे आंबेडकर स्मारक पाहूनच जायचं म्हणून. तर त्याच्यामुळे आम्ही आलो. हे बघ, माझं अजूनही कसं बरं व्हायचं नावच घेत नाही आहे. मला वाटतं तोही पुण्यात गेल्यावर बरा होईल. चला, मी तुम्हाला फक्त हे एक्सप्लोअर करते, ह्याच्याविषयी इन्फॉर्मेशन देण्यासारखं असं एवढं काही नाही आहे. माझ्या म्हणजे मला पण एवढी नाही आहे. एक हत्ती काहीतरी 1 लाख का कितीचं आहे माहीत नाही, पण टोटल असे 80 हत्ती आहेत आणि खूप मोठा परिसर आहे फ्रेंड्सचा. आणि हे आंबेडकरांच्या नावावर आहे. मायावतीने त्यांच्या काळात बांधलेले आहे, पण खूप जास्त मेंटेन ठेवले. आवडलं मला. चला. हे ह्या साईडच्या आहेत ना, ही काशीराम आहे, बहुजन समाज पार्टीचे संस्थापक. आणि ह्या साईडच्या आहेत त्या मायावती आहे, मायावतीजी. आणि 4 वर्ष त्यांनी मंत्रिपद म्हणजे सांभाळलं होतं. आणि त्यांनी म्हणजे स्मरणार्थ म्हणजे बौद्ध धर्माच्या ह्याच्यात हे आहेत. आणि हो सॉरी, माझी एक इन्फॉर्मेशन रॉंग होती. 80 हत्ती नाही, मी काउंट केले, 62 एलिफंट्स आहेत. चला, हेच ते हत्ती जे मायावतीने बांधलेत, टोटल 62. चलो, आता आपण जाऊया तिथे जे काय आहे ते. हत्ती 1 लाखाचा नाही, किती लाखाचा आहे? 6 ते 7 लाखाचा आहे. सॉरी, मी रॉंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केल्याबद्दल. पण हा एक हत्ती तुम्हीच सांगा, वाटेल तुम्हाला हा 1 लाखाचा आहे? 6 लाख रुपयाचा आहे. 6 लाखाच्या पुढेच जरा. आपल्याला त्याच्याशी काय करायचंय? आपल्याला बघायला यायचंय. 15 रुपये तिकीट आहे आणि भव्य दिव्य खूप सुंदर छान गोष्ट आहे. सुसज्ज, अजून स्वच्छ, अजून फुलांनी बहरलेली, झाडांनी बहरलेलं जे काय तुम्ही या पाहिला फक्त लखनौला. फ्रेंड्स, प्राचीन काळामध्ये लखनौला लक्ष्मणपूर असे नाव होतं आणि याची स्थापना नवाब असफउद्दौलाने 1775 मध्ये केली होती. हे आहेत नारायण गुरु, पुढे आहेत महात्मा फुले. चला, हे बघा फ्रेंड्स, महात्मा फुले दाखवते. ते महात्मा फुलेंचं पण आहे, दिसले. आणि खूप छान लिहिले. विद्या विना मती गेली, मती बिना नीति गई, नीति बिना गति गई, गति बिना वित्त गया, वित्त बिना शूद्र हताश हुए और गुलाम बनकर रह गए. अर्थात इतना अनर्थ अकेले शिक्षा के अभाव में हुआ. छत्रपती शाहू महाराज, यांना कोण नाही ओळखत सांगा मला. यांच्याविषयी काय लिहिले माहिती का? गरीबों, दलितों एवं पिछड़ों को अपना अधिकार प्राप्त करने के लिए स्वयं सोचना होगा और उसके लिए अपने समाज में संगठन और जागृति पैदा करनी होगी. भारत की उन्नति चाहे शीघ्र हो या विलंब हो, से यह जाति भेद समाप्त होने की स्थिति पर निर्भर करता है. शाहू महाराज. आता पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला आपण ते जीवनाचा शिल्पकार आहेस. खूप जास्त लिहिलंय ऍक्च्युली, पण हे त्यांचं वाक्य खरंच खूपच सुंदर आहे. ऍक्च्युली बरोबर आहे ना, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो.
सामाजिक परिवर्तन मुख्य परिसर जे काय आहे तिथे जाणार आहे. वाव, खूप सुंदर बाबासाहेबांची प्रतिमा तयार केलेली आहे. हे बघा, दिसतंय का फ्रेंड्स? या म्युझियमचे दरवाजे पहा, खूप भव्य, विशाल आणि खूपच सुरेख होते. ॲक्च्युली इथं आंबेडकरांच्या संबंधित सगळ्या प्रतिमांचा म्हणजे त्यांचा जीवनप्रवास उल्लेखलेला आहे. आणि ही पहा, वर्णही खूप रेखीव होत आहे. इथे बाबासाहेब संविधान देताना, संविधान लिहिताना, त्यांचं फॅमिलीबरोबर असे खूपसे त्यांचे प्रतिमा तिथे बनवलेले आहेत. फ्रेंड्स, हे होतं मायावतीने बनवलेलं आंबेडकर स्मारक. आता आम्ही निघालोय बघा, आता निघणार आहे जेवण करून आग्रा. आता मी व्हिडिओ शूट करू शकेल की नाही माहीत नाही, तर उद्या भेटूया आपण. प्लीज माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, अजून काय काय करता येईल ते सगळं करा. चलो बाय. फ्रेंड्स, हा जो हायवे आहे ना, हा लखनौपासून लोकप्रिय पर्यटन स्थळ जे आग्रा आहे त्याला जोडतो. ह्याचं बांधकाम 21 नोव्हेंबर 2016 रोजी पूर्ण झाले आणि अखिलेश यादवनी तिचं उद्घाटन केलेलं आहे. लखनौ टू आग्रा खूप लॉंग डिस्टन्स आहे आणि आम्ही आत्ता अजून आम्हाला 45 किलोमीटर अजून लांब आहे, पण आम्ही पोचलो आता लवकरच. तर आत्ता जाऊ आम्ही. चला, हे बघा हायवे.